हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत मराठी वर्कशीट फॉर फर्स्ट स्टँडर्ड इयत्ता पहिलीसाठी. जर मुलं सिनियर के जीला असतील किंवा फर्स्ट स्टँडर्डला असतील तर ही वर्कशीट त्यांच्यासाठी उपयोगी आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वर्कशीट स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय दिलेलं आहे, खालील व्यंजने क्रमाने लिहा. आता इथे काही व्यंजनं दिलेले आहेत पण त्यांचा क्रम बदललेला आहे. तर मुलांना ते काय करायचे, व्यवस्थित क्रमामध्ये लिहायचं आहे. जसं पहिलं बघा, व ल श श य र. तर इथे काय करायचे, य र ल व श श. परत हे काही एक्झाम्पल मुलांना तुम्ही प्रॅक्टिससाठी देऊ शकता. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. बघा, योग्य जोड्या जुळवा. तर इथे काही शब्द दिलेले आहे आणि त्याचा पहिला अक्षर जो आहे तो या बाजूला दिलेला आहे. आता याच्यामध्ये वर्णमाला आहे ही. तर या वर्णमालेमध्ये मुलांना हे पाठांतर असतं. जसं ध च धरण, उ ऊस, ढ चा ढग, न नदीचा न, चमच्याचा च, छत्रीचा छ, जहाजाचा ज. तर हे मुलांना तोंडपाठ पाठांतरच असतात, म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे उजळणी म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. खालील शब्दांमधील ई अक्षराला गोल करा. काही शब्द इथं दिलेले आहेत मुलांना. तर मुलांना हा जो ई अक्षर आहे ते या शब्दांमध्ये शोधायचे आणि त्याच्या भोवती काय करायचे, गोल करायचं आहे. जसं इथे 1-2 मी करून दाखवलेले आहे. बाकी तुम्ही मुलांना प्रॅक्टिसला देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. बघा, स्वर व व्यंजन ओळखा. मुलांना काय करायचं, स्वर आणि व्यंजन ओळखता आलं पाहिजे किंवा त्यांना ते पाठांतरच असलं पाहिजे. मुळाक्षरे जर त्यांना पाठांतर असतील तर ते स्वर आणि व्यंजन खूप सहजरीतीने ओळखू शकतात. आता इथे स्वर दिलेले आहे आणि व्यंजन दिलेले आहे या पतंगमध्ये. तर मुलांना असं सॉर्टिंग करून लिहायचे. बघा, इथे स्वर अ आ उ उ, व्यंजन ग म न प म परत आलेला आहे य. तर अशा पद्धतीने. नंतरचं शेवटचा प्रश्न आपण बघूया. सराव करा. इथे काही सराव करण्यासाठी काही शब्द दिलेले आहेत. आता तुम्ही जर या शब्दांना व्यवस्थित नोटीस केलं तर तुम्हाला समजून येणार की या शब्दाला काना मात्रा नाहीये किंवा कुठलीही विलांटी नाहीये. तर असे शब्द का घेतलेले, कारण जर मुलगा पहिलीत असेल किंवा सिनियर के जीमध्ये असेल मुलं तर त्यांना हे सोपं जातं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढत असतो जर कानामात्रा विरहित शब्दांपासून आपण जर सुरुवात केली. म्हणून बघा, इथे असेच मी शब्द घेतलेले, जसं दमण, नयन, परत, बबण, गगन, उतर, रबर, बदक. आता मी हे काही शब्द घेतलेले, तुम्हाला आणखी काही दुसरे शब्द येत असतील त्याचा तुम्ही सराव घेऊ शकता. इथे हे शब्द मुलांना तुम्ही लिहिण्यासाठी, लिखाण करण्यासाठी 2 ते 3 वेळा द्या. तर त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अशी वर्कशीट. असे वर्कशीट माझ्या चॅनलवरती भरपूर मी शेअर केलेले. जर तुम्ही नाही बघितले असेल तर नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.